नमस्कार मंडळी, रुपेश कुर्डे व्लॉग चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मंडळी, आज आपण आलेलो आहोत दिघोळ, परभणी जिल्ह्यातील दिघोळ देवीचे या ठिकाणी. इथे स्वयंभू प्रकट मूर्ती आहेत, रेणुका देवी मातेची आणि राणी सावरगावच्या रानू मातेची. आपण जात आहोत त्या मंदिराकडे. निसर्गरम्य वातावरणात हे मंदिराचं प्रवेशद्वार आपण आता मध्ये प्रवेश करत आहोत. नमस्कार मंडळी, रुपेश कुर्डे व्लॉग चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मंडळी, आज आपण आलेलो आहोत दिघोळ, परभणी जिल्ह्यातील दिघोळ देवीचे या ठिकाणी. इथे स्वयंभू प्रकट मूर्ती आहेत, रेणुका देवी मातेची आणि राणी सावरगावच्या रानू मातेची. तर आपण इथं पाहायला आलो आहोत. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की या दोन्ही मूर्ती स्वयंभू प्रकट झालेल्या आहेत, म्हणजे कुठे तयार केलेले नाही आहेत. असं सांगण्यात येतं की खूप 250 वर्षापूर्वीची अशी आख्यायिका आहे की ह्या मूर्ती इथं डोंगरावर प्रकट झालेल्या होत्या आणि शेतातून अशा बाया वगैरे येत होत्या असं म्हणतात पूर्वीच्या. आणि त्यांना असा आवाज आला की तुम्ही सरळ पुढे चला, मागं फिरून येऊ नका, कारण आम्ही प्रकट होत आहोत. त्यावेळेस बायाने विचारलं की तुम्ही कोण. त्यावेळेस या देवींना म्हटले मी रेणुका माता आणि ही माझी बहीण रानू माता, असं यांनी सांगितलेलं आहे. पण त्या बायांना राहवलं नाही आणि ते प्रकट व्हायच्या टायमाला त्यांनी मागं फिरून बघितले आणि त्यांचा फक्त चेहराच प्रकट झाला असं म्हणतात. आणि त्या इथंच आहेत आणि अजून बी आपण पाहू शकतो की मंदिरामध्ये फक्त यांचे चेहरे आहेत, पूर्ण मूर्ती नाही. तरी आपण याची सविस्तर आपण मंदिर आणि मंदिर परिसर पाहूयात. आज आपण रेणुका देवी देवस्थान दिघोळ, जिल्हा परभणी येथे आलेलो आहोत. आपण पाहत आहोत की रेणुका माता आणि राणी सावरगाव देवी हे दोन्ही एकत्र इथं पाहायला आहेत. पण या मंदिराबद्दलची थोडी माहिती आपण पुजारी म्हणजे महाराजाकडून आपण जाणून घेऊयात. तर महाराज, मला सांगा की हे मंदिराबद्दल थोडी काही तुम्हाला माहिती असेल तर. माहिती असं आहे की मला हे पुरातन देशमुख यांच्या काळामध्ये मंदिर स्थापना झालेली निकाल नाही अजून. माऊंट रेणुका मातेचं ठाण आहे. इथं 3 ठाण आहेत, एक राणी सावरगावचे, एक राणी मातावरती आणि एक तुळजापूरचे. असे 3 ठाण आहेत. रेणुका देवी, रेणुका देवी आणि हे राणू माता, राणी सावरगाव ठाण रानू माता. थोडक्यात काही आख्यायिका वगैरे आहे का या मंदिराची? आपण असं एवढं काही अभ्यास नाही अजून केलेला, म्हणजे आम्ही आता ऐकलेलं आहोत की हे स्वयंभू प्रकट मूर्ती आहे. पण याबद्दल काही थोडी माहिती असेल तर सांगताल का मला? नाही, तेवढी काही आपल्याला हेच नाही त्याच्यात. ठीक आहे. तर हे मंदिर स्थापन किती वर्ष झाले सांगू शकतात? किंवा 2-250 वर्ष झालं. तर म्हणजे 250 वर्षापूर्वीचं हा जुनं मंदिर स्वयंभू प्रकट मूर्ती असं म्हटलं जातं. त्याला दोन्ही देवी एकत्र आहेत हे आपल्याला महाराजांनी सांगितले आहे. त्याबद्दल महाराजांचे धन्यवाद. मंडळी, हा इच्छापूर्ती महादेव आणि हा लिंग आहे असं म्हटलं जातं. जर आपल्या मनातल्या इच्छा आपण धरून ती इच्छा पूर्ण होईल की नाही हे करण्यासाठी जर हात ठेवून जर हा दगड फिरला तर इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. आणि हा जर दगड नाही फिरला तर इच्छा पूर्ण होत नाहीत अशा आख्यायिका आहेत. हा दगड फिरतो, जर मनात इच्छा धरून आपण हात ठेवून जर दगड फिरला तर इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. पंचकृषीतील हे जागृत देवस्थान रेणुका माता मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. दिघोळवासियांचे आणि छोट्या मोठ्या गावातील परिसरातील लोकांची ही ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. या रेणुका माता मंदिराला माहूरचे रेणुका मातेचे ठाणे म्हणून ओळखले जातं. तसंच राणी सावरगाव यांचे रानू माता यांचेही ठाणे म्हणून ओळखलं जातं. आणि मंदिराला प्रवेश करते वेळेस आपल्याला तुळजाभवानी मातेचं हे दर्शन होतं. ही नंतर स्थापन केलेली तुळजाभवानी माता आपण पाहू शकतो. या मंदिराच्या परिसरामध्ये लहान लहान चिमुकले लेकरं इथे खेळत असतात. आपण यांच्याशी थोडी हिरबीज करूयात. पाहत आहे तिथे बघा कसे माकडावानी लहान लेकरं इथे खेळत आहेत.
हा? मुलांना काय नाव बेटा तुझं? माझं नाव दुर्वा गजानन दानेकर. कुठली बेटा तू? जाऊ तिथे कसं काय रे मग? देवीला. देवीला? तू कोणत्या देवीचं मंदिर आहे? कोणतं देवीचं मंदिर आहे बेटा? रेणुका माता. तिथे कसं काय आली तू? तिथे रेणुका माता दर्शनासाठी आली का? हा. तिथे तुझे कोण राहतात? तिथे मामा. झाडापाशी कसं काय खेळायला तू? हे झाड आम्हाला खूप आवडत. असं तुझं लहानपणापासून झाड आहे काय? हो. तू केली होती तेव्हा झाड लहान असताना? छोटी होती. मग झाड पण छोटच होतं का? हो. बघा मित्रांनो, हा मुलगी लहान असताना तिथे झाड लहान होतं. जशी मुलगी वाढली तसं हे झाड पण वाढलेलं आहे. आणि या मंदिरासंग आणि या झाडासंग आणखी एक आगळं वेगळं नातं आपल्याला पाहायला भेटते. धन्यवाद बेटा. डोंगरावर बसलेले सुंदर असे रेणुका मातेचे मंदिर, जसे की राहुलगडावर अविस्मरणीय क्षण तुम्ही अनुभवू शकता. आणि डोंगरावर बसलेले निसर्गरम्य वातावरणात रेणुका माता बसलेली आहे. तसेच इथे अश्विनी शुद्ध पक्ष आणि चैत्र नवमीला मोठी जत्रा असते आणि 9 दिवस महाप्रसादाचा लाभ गावकरी मंडळी म्हणजेच डिघोळचे गावकरी मंडळी तसेच आजूबाजूतील परिसरातील लोक येथे महाप्रसादाचा लाभ घेतात. असे सुंदर असे निसर्गरम्य वातावरणात फार लोक भाविक होतात. नवरात्रात 9 दिवस भव्य यात्रा भरलेली असते. लांबून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. 9 दिवस रोज महाप्रसाद असतो. इथं समाधीच्या आसपास जे तळं दिसते आपल्याला, हे तळं नवरात्रीच्या वेळेस भरलेलं असतं. एरवी पाणी असो वा न असो, पण नवरात्रीमध्ये इथे पाणी असणारच. तर मंडळी, आज आपण इथं रेणुका देवी देवस्थान देगलूर आलेलो होतो. आपल्याला इथं आपले गजानन दानेकर यांचे एक युट्यूब चॅनल आहे. ते युट्यूबर आपल्या इथे भेटलेले आहेत योगायोगानं. ते पण इथे दर्शनासाठी आले आहेत. आपण त्यांना इथल्या देवीच्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात. नमस्कार, मी गजानन दानेकर. आत्ताच आमची भेट झालेली आहे भूपेश सावकुडे सोबत. त्यांनी पण आलेले आहेत रेणुका माता मंदिर दिघोळ येथे. हे मंदिर खूप पुरातन आहे. इथे रेणुका माता, रानू माता आणि तुळजाभवानी माता त्या तिन्ही देवीच्या मूर्त्या आहेत. आणि हा पुरातन कालीन 250 वर्षाखालीचं मंदिर आहे. आणि हे अण्णासाहेब देशमुख यांच्याकडून यांचा मान आहे देगलूरचा. थोडक्यात देशमुखाचा मान आहे. हा, देशमुखाचा मान आहे. मंदिर आहे. हा, स्थापन पुरातन 250 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. नवरात्रीमध्ये खूप मोठा उत्सव होतो. चैत्र मास नवमी यात्रा होते आणि यात्रेमध्ये खूप भाविक येतात. लांबून भाविक येतात आणि खूप मोठा नवरात्र उत्सव इथे साजरा होतो. आणि सगळ्या भाविकांची इथे देगलूर वासियाकडून देशमुखाकडून खूप छान सोय करण्यात येते. आणि खूप असं नवाजलेलं आणि माता रेणुका मातेचं हा मंदिर आहे. सर्व भाविक प्रेमाने येतात. सगळा नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवात साजरा होतो. रविवारी, मंगळवारी आणि बुधवारी इथे खूप गर्दी असते दर्शनासाठी. आणि श्रद्धेचं डिगोवासियांचं ग्रामदैवत आहे. खूप छान असं मंदिर आहे. सगळ्यांनी येऊन